प्रत्येक शाळेतून ज्या पद्धतीने आता सांगितलं गेलं की एक क्वालिटी एज्युकेशन देत असताना त्याच्यासोबतच कला क्रीडा या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल। आपण आता सांगितलं आमदार साहेब की स्टाफ कमी आहे, शिक्षक कमी आहे। आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती संपन्न होणार आहे। त्या शिक्षक भरतीमधून आपल्याला आवश्यक असलेले तेवढे शिक्षक तुम्ही त्याची मागणी नोंदवा, तेवढे शिक्षक पवित्र पोर्टलद्वारा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील। आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, हे पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे। जसं मी आता सांगितलं क्वालिटी एज्युकेशनच्या सोबतच त्या मुलांना कशामध्ये आवड आहे त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करायला घेतलेला आहे। आणि साधारणपणे 8वीच्या पुढच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्याला आवड असलेल्या क्षेत्रामध्ये पाठबळ कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून विभागाने नियोजन केलेलं आहे। मला वाटतं की आत्ताच मला एक माझा मित्र सहकारी सांगत होता, शेलार मेमनवाडीलाही आमचे जिल्हा परिषदचे सदस्य महोदय सांगत होते की पूर्वी तिथे पटसंख्या होती फक्त 9। त्या शाळेने त्या गावाने क्रांती केली आणि आता त्या शाळेची पटसंख्या झालेली आहे 175। कदाचित इथं बसलेल्यांच्या पैकी 90% आपण सर्वजण जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून पुढे आलेलो आहोत। परवाला नाशिकला कार्यक्रम होता, या देशाचे माजी सरन्यायाधीश गवई साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी स्वतः सांगितलं की ते नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून या देशाचे सरन्यायाधीश पदापर्यंत त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे। आणि अनेक पंतप्रधान महोदय असतील, राष्ट्रपती महोदय असतील, अनेक जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे आपले या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून पुढे गेलेले आहेत। आणि म्हणून पालकांच्या मनामध्ये जी एक इंग्रजी शाळेंच्या विषयी त्यातल्या त्यात एक सकारात्मकता असते की आपली मुलं चांगली शिकली पाहिजे, चांगली बोलली पाहिजे। मला वाटतं की त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी, सीबीएसईच्या चांगल्या गोष्टी आता आपण आपल्या शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत। पहिलीचा अभ्यासक्रम त्याच धर्तीवर आपला तयार झालेला आहे आणि आता चालू वर्षाला 2री, 3री, 4थी आणि शक्य झालं तर 6वीचा सुद्धा अभ्यासक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचा या स्पर्धेच्या युगाचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे। हे पण मला आनंदाने आज या ठिकाणी सांगायचं आहे। मला वाटतं की क्वालिटी एज्युकेशनच्या सोबत विद्यार्थ्यांचं प्रबोधन, त्यांना बालपणापासून चांगले संस्कार देणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांचं शाळेमधनं प्रबोधन पण होताना आपल्याला त्या ठिकाणी प्रबोधनकार दिसतील।